कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांचा भाऊ इक्बाल कासकर आता सध्या ईडीच्या रडावरती पुन्हा आलेला आहे। ईडीने त्याचा कासारवाडी घोडबंदर कावेसर या भागातला जो फ्लॅट आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। पूर्णतः या ठिकाणी आता तो ताब्यात घेण्यात आलेला आहे। पाहायला गेलं त्याच्या अगोदर क्राइम ब्रांचने त्याच्यावरती कारवाई केली होती ठाण्यातील। त्याच्यानंतर ईडीने हे प्रकरण हाताळल्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण मोठं पुढं आलं आणि इक्बाल कासकर यांनी पाहायला गेलं तर अनेकांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात धमकवणे, खंडणी मागणे असे प्रकार त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत। पाहायला गेलं 2017 साली इक्बाल कासकर यांनी हा जो फ्लॅट आहे जो आपण पाहू शकतो 4थ्या माळाचा नेपोपोलिस या इमारतीमध्ये 405 नंबरचा फ्लॅट आहे आणि याच ठिकाणी ईडीने पूर्णतः नोटीस त्या ठिकाणी चिटकवण्यात आलेली आहे। पाहायला गेलं तर या कासारवाडीच्या घोडबंदर पट्ट्यामध्ये कावेसर भागामध्ये हा जो फ्लॅट आहे तो पाहायला गेला शेख नावाची व्यक्ती होती आणि त्या शेख नावाची व्यक्तीकडनं नंतर बिल्डर च्याकडनं धमकून हा फ्लॅट जो आहे तो इक्बाल कासकरनी त्याच्याकडे घेण्यात आला होता। त्यानंतर त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल होते। मात्र पाहायला गेलं तर कालच ईडीकडनं या प्रॉपर्टीवरती आता सील केल्यानंतर आता पूर्णतः ताब्यात घेण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच आता कुठे कुठे त्याचे फ्लॅट आहे कशा प्रकारची कारवाई आता ईडी पुढे करणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या काल याच ठिकाणी ईडी वाले आले होते। मैडम क्या बताओगे कल यहाँ पे ईडी जांच के लिए आई थी, किस तरह से जांच की, पूरा मामला सामने है? एक्चुअली जब 15 दिन पहले उनकी वाइफ और फैमिली वाले 2-3 लोग आए थे नीचे, उन्होंने बोला कि हम खाली ऊपर जा रहे, तो हमने मना किया अपनी तरफ से कि ऊपर अलाउड नहीं है अभी तक, सील्ड है करके। तो आप कुछ परमिशंस लाए हो क्या? बोले नहीं हमको कोई ज़रूरत नहीं है परमिशन की। और हमारे बिना नॉलेज के उन लोग डायरेक्टली आके ऊपर खुल के दरवाजा किए खोल के। तो उसके बाद हमने अपनी तरफ से ईडी को इन्फॉर्मेशन दिया था कि उन लोग आए हैं और सील को तोड़ के उन लोग दरवाज़ा खुल के अंदर गए हैं। दैट इज़ व्हाट हम लोग ने किया। नक्कीच मॅडम, तुम्ही इथे असतात राहतात सदस्य आहात, एकंदरीत पाहिलं काल ईडीवाले आलेले अशा प्रकारचं इनलिगल आतमध्ये जाणं कितपत योग्य आणि पाहिलं तर या फ्लॅटवरती कारवाई झालेली आहे। काल इन्फॉर्मेशन काय दिली तुम्ही ईडीला? हे एकदम चुकीचं आहे की आपण एक अथॉरिटी एक माणूस असतो की आपण सील वगैरे करतो, तर ह्याचं आपण ते उल्लंघन करून असं त्याला तोडून जाणं हे एकदम चुकीचं आहे। मग सर्वसाधारण माणूस हा नियम का फॉलो करणार आहे? तर आम्ही त्यांना इन्फॉर्म केलं की हे हे फ्लॅट ॲक्च्युली मुमताज शेखच्या नावावरती आहे। तर ते सध्या आमच्या ऐकण्यामध्ये आहे की ते तर जेलमध्ये आहेत। त्यांची मिसेस आली होती, त्यांची मुलगी आली होती आणि त्यांच्यासोबत अजून 2 माणसं होती। तर ह्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही हे सील केलेला फ्लॅट ओपन करू नका, पण तरी पण त्यांनी आमचं ऐकलं नाही आणि ते सील ओपन करून आतमध्ये गेलेत। मग आम्ही ही इन्फॉर्मेशन ईडीला रायटिंगमध्ये दिली की असं असं तुमचे सील गेलं, तुम्ही त्यांनी तोडून गेले आतमध्ये। मग त्यांनी येऊन परत ती कारवाई केली आणि परत हा सील लावून गेलेत। नक्कीच मोठी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। पाहायला गेलं तर हा जो फ्लॅट जो आहे तो ईडीने जप्ती आणली होती आणि त्याच्यावरती काल आता ताबा घेण्यात आलेला आहे। मात्र अशा प्रकारचं या ठिकाणी इक्बाल कासकरची फॅमिली येऊन हा फ्लॅटच्या जी चाव्या आहेत जे त्यांच्याकडे अजून देखील आहेत त्यामुळे तोडून आतमध्ये गेले होते आणि नंतर खोलून आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा ते बाहेर आले। इकडच्या सदस्यांनी देखील सांगितलं असल्याकारणाने त्यांनी ऐकलं नाही। आता सध्या आता ईडी या संदर्भात पुन्हा काय कारवाई करते हे देखील पाहणं गरजेचं राहणार। पाहायला गेलं तर हा जो पूर्ण या प्रॉपर्टीला ईडीकडनं या ठिकाणी नोटीस चिटकवण्यात आलेली आहे। पूर्णतः पाहायला गेलं तर हा 405 नंबरचा फ्लॅट आहे आणि याच 405 नंबर बिल्डिंग नंबर 1 नेपोपोलिस बिल्डिंग घोडबंदर रोड कावेसर वाघबीळ या ठिकाणी आता पूर्णतः ताबा ईडीने घेतलेला आहे। त्यामुळे नक्कीच मनी लॉन्ड्रिंग प्रकरण असेल, खंडणी असेल, धमकावणे असेल अशा प्रकारच्या इक्बाल कासकरवरती अनेक विविध गुन्हे आहेत आणि सध्या तो ठाणे कारागृहात आहे। त्यामुळे नक्कीच आता ईडी यापुढं कशा प्रकारचे आणखी कारवाई करेल हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV 9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।